जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित सर्व श्रोतेजनांना चैतन्य आत्मन या चॅनलचा नमस्कार। आपणा सर्वांचे ग्रंथ वाचनाच्या या उपक्रमात हार्दिक स्वागत। आपला ग्रंथ वाचनाचा आजचा 42वा दिवस 11 फेब्रुवारी 2026 बुधवार। चला तर मग आजच्या ग्रंथ वाचनास सुरू करूया। प्रथम समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना देऊ। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाची फलश्रुती वाचूया। ही फलश्रुती संत श्री रामदास स्वामी यांनी त्यांनी स्वतः लिहिलेल्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या प्रथम दशकात प्रथम समासात वर्णन केलेली आहे। तर अशा या फलश्रुतीचे आपण आता वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजेच आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। येथे संत श्री रामदास स्वामी यांना सांगायचे आहे की जो व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन व श्रवण करेल त्याच्या आचरणामध्ये त्याच्या वागणुकीमध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी धूर्त तत्ववेत्ते चतुर व समयज्ञ असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके संशयाचे अनेक धागे धुळे संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण पुढील ग्रंथ वाचनास सुरुवात करीत आहोत। सध्या आपण दशक दुसरा समास 8वा सद्विद्या निरूपण या समासाचे वाचन करीत आहोत। मागील भागात आपण ओवी क्रमांक 1 ते ओवी क्रमांक 10 यांचा त्यांच्या मराठीतील
भाषांतरासहित वाचन केले आहे. आज आपण ओवी क्रमांक 11 पासून पुढे ओवी क्रमांक 20 पर्यंत वाचन करणार आहोत. चला तर मग आजच्या वाचनाला आपण सुरुवात करूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून दुसरी ओळ, शेवटून तिसरी ओळ 11व्या ओळीला सुरुवात करीत आहे. तर तेथूनच आपण आजच्या वाचनाला सुरुवात करू. साधू पवित्र पुण्यशीळ अंतरशुद्ध धर्मात्मा कृपाळ कर्मनिष्ठ स्वधर्मी निर्मळ निर्लोभ अनुतापी गोडी आवडी परमार्थ प्रीती सन्मार्ग सत्क्रिया धारणा धृती श्रुती स्मृती लीळा युक्ती स्तुती मती परीक्षा दक्ष धूर्त योग्य तार्किक सत्य साहित्य नेमक भेदक कुशळ चपळ चमत्कारिक नाना प्रकारी आदर सन्मान तारतम्य जाणे प्रयोग समयो प्रसंग जाणे प्रयोग समयो प्रसंग जाणे कार्याकारण चिन्हे जाणे विचक्षण भूलिका सावध साक्षेपी साधक आगम निगम शोधक ज्ञान विज्ञान बोधक निश्चय करते पुरश्चरणी तीर्थवासी दृढव्रती कायालेसी दृढव्रती काया क्लेशी उपासक निग्रहासी करू जाणे सत्यवचनी शुभ वचनी कोमळ वचनी एक वचनी निश्चय वचनी सौख्य वचनी सर्व काळ वासना तृप्त सखोल योगी भव्य सुप्रसन्न वितरागी सौम्य सात्विक शुद्ध मार्गी निह कपट निर्वेसनी सुगड संगती गुणग्राही सुगड संगीत गुणग्राही अनापेक्षी लोकसंग्रही आर्जव सख्य सर्वही प्राणी मात्रांसी द्रव्य सुची दारा सुची न्याय सुची अंतर सुची प्रवृत्ती सुची निवृत्ती सुची सर्व सुची निसंगपणे जय जय रघुवीर समर्थ. आता आपण ओवी क्रमांक 11 ते ओवी क्रमांक 20 यांचा मराठीतील अर्थ पाहूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून 5वी ओळ 11व्या अंकापासून सुरू होत आहे. तिचा पहिला शब्द सज्जन असा आहे. तर तेथूनच आपण आजच्या मराठीतील भाषांतराच्या वाचनास सुरुवात करूया. सज्जन पवित्र पुण्यवान शुद्ध अंतःकरणाचा धर्मनिष्ठ म्हणजे दानशील कृपाळू कर्मावर निष्ठा असणारा धर्म दृष्ट्या शुद्ध लोभ रहित साधन किंवा सार्थक या कामी आयुष्याचा उपयोग झाला नाही म्हणून पश्चातापाने कळवळणारा गोडी आवडी प्रीती हे तिन्ही शब्द एकाच अर्थाचे आहेत. सर्वांचा मिळून अर्थ हा की परमार्थाची पराकाष्ठेची चढती प्रीती परमार्थाचा शुद्ध मार्ग व शुद्ध आचरण ध्येयावर वृत्ती स्थिर करणे म्हणजे धारणा धैर्य श्रुती स्मृतीचे अध्ययन लीळा युक्ती म्हणजे चातुर्य स्तुती परमेश्वराची करणे किंवा आपली होईल असे आचरण ठेवणे उत्तम बुद्धी अंतःकरण परीक्षा तत्पर दूरदर्शी योग्य तार्किक श्रुतीशास्त्र संमत तर्क करणारा सत्य साहित्य म्हणजे सामग्री किंवा काव्य नियमबद्ध वागणारा वेदक म्हणजेच मर्मज्ञ कला कौशल्यात कुशल चपळ ज्याच्या गुणांचे लोकांस आश्चर्य वाटते असा नाना प्रकारी त्याचा अन्वय पूर्वीच्या सर्व विशेषणांशी लावावा. कोणाचा आदर सन्मान कसा ठेवावयाचा हे तारतम्याने जाणणे प्रयोग म्हणजे नाटक बसविणे औषधी इलाज करणे कारस्थान सामदामादी उपाय योजना अनुष्ठान इत्यादी वेळ प्रसंग जाणणे कार्य कोणते अकार्य कोणते यांची लक्षणे जाणणे कुशल वक्तृत्व असणे हे सद्विद्येचे लक्षण मरणाचे स्मरण ठेवून सावध दीर्घ प्रयत्नी साक्षेपी साधन करणारा वेदशास्त्रांचा शोध घेणारा संशय रहित परोक्ष
व अपरोक्ष ज्ञानाचा दृढतेने बोध करणारा, पुरस्चरण करणारा, तीर्थवास करणारा, कोणतेही व्रत निश्चयाने करणारा, परोपकारार्थ वा परमार्थासाठी शरीरास कष्ट देणारा, उपासना करणारा आणि कोणत्याही सत्कृत्यात मन व इंद्रिये यास कसे ताब्यात ठेवावे हे ज्यास कळते असा, ज्याचे भाषण नेहमी खरे, कल्याणकारक, कोमल, श्रीरामचंद्राप्रमाणे एकवचनी, निश्चयात्मक आणि श्रोत्या वक्त्यांस सुखकर असे असते. ज्ञान झाल्यामुळे ज्याच्या वासना तृप्त झाल्या आहेत, ज्याच्या स्थितीगतीची कल्पना कोणासही करता येत नाही, असा योगी, भव्य, विशाल भावनेचा, नेहमी प्रसन्न मुद्रेने असणारा, वैराग्यशील, शांत मुद्रा व स्वभाव, सत्वशील, शास्त्रशुद्ध आचरण करणारा, निष्कपटी, निर्व्यसनी, सुगड म्हणजे चतुर अथवा सुगड संगीत गायनाची ज्यास चांगली माहिती आहे असा, दुसऱ्याच्या सद्गुणांचा आदर करणारा, ज्यास स्वतःची कोणतीही अपेक्षा नाही असा, पण लोकसंग्रह करणारा आणि सर्व प्राण्यांशी आर्जवाने, नम्रतेने, सरळपणाने व मैत्रीने वागतो असा, तो सर्वांशी सख्यत्वाने वागणारा असा लोकसंग्रही असतो. द्रव्य, स्त्री, न्याय, अंतःकरण, प्रवृत्ती व निवृत्ती या सर्वांमध्ये जो शास्त्रशुद्ध मार्गाने वागत असल्याने शुची, शुची, व्यवहारतः व निसंगपणाने परमार्थतः शुद्ध असतो, तो निसंग आणि निर्मळ असतो. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण कृतज्ञतेने समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या वाचनाची सांगता करूया. शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोत्यांचे पुन्हा एकदा आभार, धन्यवाद. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.